राज्यातील बहुतांश भागामध्ये तापमानात चांगलीच वाढ पाहायला मिळते। वर्ध्यात 47.1 इतके टेम्परेचरची नोंद झालेली आहे, तर इतर ठिकाणी देखील तापमानात चांगलीच वाढ होताना दिसते। तर दुसरीकडे आता राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाचा देखील इशारा देण्यात आलेला आहे। आपल्या सोबत सानप सर आहेत, जे सायंटिस्ट आहेत। सर, सध्या टेम्परेचर नक्की का वाढते आणि सध्या काय कसं टेम्परेचर वाढते, काय कारण आहेत? येस, मुख्य कारण म्हणजे आता जनरली अँटीसायक्लोनिक सर्क्युलेशन किंवा प्रतिचक्रवाती परिस्थितीमुळे तापमान वाढताना आपल्याला जनरली दिसतं, परंतु आता तशी परिस्थिती नाही आहे। या ठिकाणी जे विदर्भाचा रिजन आहे तिकडे मॉइश्चर इन्कर्शन किंवा आर्द्रतेचं प्रमाण बऱ्यापैकी कमी झालेलं आहे आणि क्लिअर स्काईज आहेत। अशा परिस्थितीमध्ये सूर्यकिरणं जास्त तीव्रतेने येतात आणि हेच एक रिझन सध्या तापमान वाढीसाठी आहे। आणि मॅक्झिमम टेम्परेचर आपण मागील 24 तासांमधलं जर बघितलं तर त्या वर्ध्यामध्ये 47 डिग्री सेल्सिअस, नागपूरमध्ये 46.6 आणि अमरावतीला 46.4 अशा प्रकारे विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी तापमान 45 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त आहे। मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये मागील काही दिवसांपेक्षा तापमानामध्ये 2 ते 3 डिग्री सेल्सिअसनी घट झालेली आपल्याला दिसून येते आणि कोकण गोवामध्ये सुद्धा तापमान कमी आहे, परंतु दमट वातावरण असल्यामुळं नक्कीच तिकडे काळजी घेणं गरजेचं आहे। सर, त्याचवेळी राज्यामध्ये काही ठिकाणी अवकाळी पावसाचा देखील, वादळी पावसाचा देखील इशारा देण्यात आला आहे। येस, दक्षिण मध्य महाराष्ट्रातील 1-2 डिस्ट्रिक्टसाठीच फक्त वादळी पावसाचा इशारा आहे, ज्यामध्ये कोल्हापूर आहे आणि सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी आहे। या ठिकाणी फक्त आपण वादळी पावसाचा इशारा दिलेला आहे, इतर ठिकाणी असा कोणता इशारा नाही आहे। तापमानात घट होईल का? ज्या पद्धतीने गेले काही दिवस सातत्याने तापमानात चांगलीच वाढ होती आणि अर्थात लोकांना याचा त्रास होतोय। नक्कीच, दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये जे तापमानाचे आत्ता काही जे काही चाललेलं आहे, ज्या पद्धतीने ट्रेंड आहे तोच असण्याची शक्यता आहे, पण विदर्भामध्ये नक्कीच येणारे 4 ते 5 दिवस तापमान हे हायर एंडला असणार आहे आणि त्यामुळं काही डिस्ट्रिक्टला ऑरेंज आणि काही डिस्ट्रिक्टला रेड अलर्ट आपण दिलेला आहे, ज्यामध्ये रेड अलर्टमधले जे डिस्ट्रिक्ट्स म्हणजे वर्धा आहे, अकोला आहे आणि अमरावती या डिस्ट्रिक्ट्सनी काळजी घेणं गरजेचं आहे। इतर डिस्ट्रिक्ट्समध्ये ऑरेंज अलर्ट दिला गेलेला आहे। सर, अर्थातच शेतकरी पावसाकडे आतुरतेने वाट बघून असतात। मान्सूनकडे काय स्थिती आहे सध्या मान्सूनची? कधीपर्यंत सध्या तो येईल? आता स्थिती काय आहे? आत्ताची जर प्रेझेंट स्थिती जर बघितली तर तो अंदमानमध्ये पोचलेला आहे, अंदमान पूर्ण कव्हर झालेला आहे आणि 26 मेला तो केरळमध्ये येण्याचे चान्सेस आहेत आणि त्यामध्ये 4 दिवसांचं त्रुटी असू शकतात, +- 4 दिवस, म्हणजेच तो 22 मेला पण येऊ शकतो किंवा मग 28 मेपर्यंत किंवा 30 मेपर्यंत सुद्धा आपल्याला त्याची वाट बघावी लागू शकते। आणि त्यानंतर महाराष्ट्राचं जर बघितलं तर त्याला वेळ लागतो। जनरली मान्सून केरळमध्ये आल्यानंतर 8 ते 10 दिवसांमध्ये तो पुढे महाराष्ट्रात येतो, पण तशीच परिस्थिती दरवर्षी असते असं नाही आहे, त्यामध्ये व्हेरिएशन्स असू शकतात। पण आत्ता सध्या महाराष्ट्रात कधी येईल हे सांगणं डिफिकल्ट आहे, परंतु तो केरळमध्ये 26 तारखेला येण्याचे चान्सेस आहेत। अर्थात सरांनी जसं सांगितले की मान्सून केरळमध्ये 26 तारखेपर्यंत येण्याचा अंदाज आहे आणि त्यानंतरच पुढे हळूहळू तो महाराष्ट्रात येतो। परंतु आत्ता जर परिस्थिती बघितली तर राज्यात अनेक ठिकाणी तापमान चांगलंच वाढलेलं पाहायला मिळतंय आणि त्याचबरोबर काही कोकण भागामध्ये, कोल्हापूर असेल त्या ठिकाणी अवकाळी पाऊस, वादळी पावसाचा देखील इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे। अर्थात जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने तापमानात सातत्याने बदल होताना दिसत आहेत। लोकांनी काळजी घेणं गरजेचं आहे, कारण वर्ध्यामध्ये 47.1 एवढ्या तापमानाची आज नोंद झाली आहे। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी गई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।